कामगार विभागाकडून निरीक्षक या पदाची जाहिरात आलेली आहे. बरेच विद्यार्थी विचारतायत की सर नेमकं हे नाव तर निरीक्षक दिसतंय, इन्स्पेक्टर दिसतंय, नेमकं याचं कामाचं स्वरूप काय राहतं, याला काही वर्दी विर्दी राहते का, शनिवार रविवार सुट्टी मिळेल का, अधिकारी दर्जाचं पद आहे का कर्मचारी दर्जाचं पद आहे, आणि त्याच्यानंतर फील्ड वर्कर्स करावं लागतं का ऑफिसमध्ये बसून पण कधीतरी काम करताय, असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो, जे आपल्याला चॅट जीपीटी जेमिनीच्या युगात, एआयच्या युगात तिथं एआय मध्ये मिळू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन जे आहेत तर ते उत्तर जे आहेत तर ते शोधून आणावे लागतील मित्रांनो. बघा मी स्वतः बघा आमच्याकडे नाशिकला माथाडी कामगार असंरक्षित कामगार मंडळ हे मंडळ आहे, हे सेपरेट मंडळ आहे. इथं पण मी व्हिजिट दिलेली होती, इथं पण पाहिलं. त्याच्यानंतर कामगार उपायुक्त यांचा पण एक विभाग आहे, तिथं पण निरीक्षक होते, इथून पण निरीक्षकांविषयी माहिती जी आहे तर ती काढली. जेव्हा निरीक्षक उपलब्ध नसतील त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून निरीक्षक या पदाविषयी माहिती जी आहे तर ते काढलेले. म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी माहिती मिळणार आहे ना मित्रांनो, ती एआय बीआयच्या पलीकडची माहिती असेल बरं का. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे आणि पूर्णपणे ग्राउंड लेवलवर काम करून तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेत असतो. म्हणून तुमची एक चांगली प्रतिक्रिया मला जी आहे तर ती अपेक्षित आहे मित्रांनो. सोबत मुलं आता विचारतायत की सर ते बॅच जे आहे तर ते कायद्याची बॅच पाहिजे होते, आणि सोबतच आता बरेच विद्यार्थी डिमांड करत होते सर बॅचची फीज वगैरेचं बघा. तर तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलेलो मित्रांनो. 18 मे पासून 18 ते 25 मे या दरम्यान जे कोणी बॅच परचेस करतील त्या व्हीआयपी स्टुडंट्सला VIP 25 म्हणजे 25% सूट मिळणार आहे. म्हणून माझी विनंती असेल की तुम्ही आतापर्यंत जे म्हणत होतात तर तुम्ही 18 ते 25 मे मध्येच बॅचला जॉईन करून टाका. लेक्चर्स आजपासून सुरू झालेले आहेत. मंगेश सरांनी युट्यूबला सुरू केलेले त्यांचे लेक्चर्स बघा. सगळ्यात आधी मी लेबर कोड तुमचे कंप्लीट करून देणार आहे, कारण की फॅक्टरी ऍक्ट मिनिमम वेजेस ऍक्ट हे ऑलरेडी आमच्याकडे रेकॉर्डेड आहेत ते, आणि मी सोबत RTI टाकलेलं आहे ते पण मी लवकर जे तर कायद्यांचे नाव आले तर छान होऊन जाईल. पहिले मी लेबर कोड तुमचे कव्हर करून देणार आहे माथाडी, आणि ते तर असुरक्षित कामगारांचा तो होणारच आहे. बघा सर्व काही अवेलेबल आहे TCS पॅटर्न नुसार सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकता. चला तर कामांचं जे स्वरूप आहे ते पाहूया. लक्षात घ्या, नावात आहे तुम्ही इन्स्पेक्टर निरीक्षक आहे, ग्रुप सीचं पद आहे, तरी तुम्ही अधिकारी दर्जा तुम्हाला प्राप्त होतो. हे पहिले लक्षात घ्या. तुम्ही तुमची पॉवर जबरदस्त आहे बरं का या कायद्याअंतर्गत. बघा तुमची जी नियुक्ती होते ती 2 कायद्याअंतर्गत होते, आणि या 2 कायद्याअंतर्गतच तुम्हाला ड्युटी होती. लक्षात घ्या, कामगार विभागात निरीक्षक खूप आहे. म्हणजे तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ पाहतील बरेच लोक सांगतील की ते शॉप ऍक्टचं लायसन्सचं पण तुम्हाला काम करावं लागतं, इंडस्ट्रीमध्ये जाऊन पण तुम्हाला पाहावं लागतं. हो ते खरंय, पण ते वेगळे निरीक्षक आहेत बरं का. तुमचं जे निरीक्षकाचं काम आहे तुमचं या 2 कायद्याअंतर्गत काम चालणार आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981. तर या कायद्याअंतर्गत तुमची नियुक्ती झालेली आणि या कायद्याअंतर्गतची तुम्हाला कामं करायची आहेत. बाकी ते शॉप ऍक्ट वगैरे भरपूर कामं असतात निरीक्षक इन्स्पेक्टरला. तुम्ही तिथले इन्स्पेक्टर नाही आहेत. लक्षात घ्या, तुम्ही कुठले इन्स्पेक्टर आहेत, एक तर माथाडी कामगारांचे इन्स्पेक्टर आहेत तुम्ही, आणि एक सुरक्षा रक्षकांचे इन्स्पेक्टर आहेत. हे लक्षात घ्यायचंय. माथाडी कामगारचा जो अधिनियम आहे त्याच्या कलम 15 अंतर्गत इन्स्पेक्टर या पदाची नियुक्ती केलेली आहे, आणि जो 1981 चा कायदा आहे त्याच्या कलम 16 अंतर्गत इन्स्पेक्टरची जी आहे तर ती नियुक्ती इथं केली जाते मित्रांनो. म्हणजे तुमची जी अपॉइंटमेंट आहे तर ती कायद्याच्या अनुषंगाने होते, आणि या दोघांपैकी कुठल्याही एका मंडळावर तुमची नियुक्ती होणार आहे. जिथं नियुक्ती होईल त्याच्यानुसार तुम्हाला काम करायचंय. आता हे जर एकाच वेळी भरताय तर म्हणजे कामाचे स्वरूप तुम्हाला अल्टरनेट पद्धतीने देऊ शकतात. आता बरेच लोक म्हणतील की सर बदली वगैरे होते का काय, ते सर्व काही येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सांगतो मित्रांनो. फक्त आज मी तुम्हाला कामाचे स्वरूप सांगणार आहे. लक्षात घ्या. आता बघा, दोन्ही कायद्यानुसार विहित पात्रता असलेल्या योग्य व्यक्तींची इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार मंडळाला आहे. म्हणजे कोणत्या मंडळाला आहे, ते मंडळ स्थापन केलेले आहेत मित्रांनो. हे जसं हे मंडळ आहे बघा, हे आता तुम्हाला इथे दिसत नसेल तर बघा, नाशिक माथाडी व असुरक्षित कामगार मंडळ, तर हे मंडळ आहेत मित्रांनो. या मंडळावर नियुक्ती केली जाते तुम्हाला, आणि या मंडळाला या मंडळ तुमची नियुक्ती प्राधिकरण असतात. इन्स्पेक्टर अधिकाऱ्यांची कार्यक्षेत्राची मर्यादा हे मंडळ जे आहेत ठरवत असतात. म्हणजे तुम्हाला काय काम लावायचं काय नाही. नियुक्त केलेला इन्स्पेक्टर हा भारतीय दंड संहितेच्या कलम 21 नुसार लोकसेवक मानला जातो. तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, म्हणजे काय की तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात, आणि याचे बरेच फायदे होतात, आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जबाबदारी धरलं जातं. म्हणजे तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, म्हणजे तुम्हाला काय कोणी हातबेत लावू शकत नाही, कारण की त्याच्यानुसार सरकारी कामात व्यत्यय आणण्याचा ते गुन्हा पण दाखल होतो. म्हणून तुम्हाला लोकसेवक याचं एक पदवी पण त्यांनी जी आहे तर ते दिलेली आहे. ओके, आता लक्षात घ्या, इन्स्पेक्टरचे अधिकार आणि जबाबदाऱ्या, पॉवर्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला सांगतो बघा. माथाडी कामगारांचे कलम 15(2) आणि सुरक्षा रक्षक कायद्याचे 16(2) नुसार इन्स्पेक्टर पदावर खालील जबाबदारी आणि अधिकार जे आहेत तर ते सोपवण्यात आलेले आहे मित्रांनो. याच्यातलं जे पहिलं काम काय, जागेची तपासणी आणि प्रवेश. कोणत्याही वाजवी वेळेत आवश्यक वाटेल अशा मदतीसह ज्या ठिकाणी कामगार
किंवा सुरक्षा रक्षक काम करताय अशा जागेत किंवा परिसरामध्ये प्रवेश करणे आणि झडती घेणे म्हणजे काय, हे फील्ड वर्कचं काम आहे मित्रांनो. बघा हे फील्ड वर्कशी रिलेटेड काम आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट तिथं नायक मूवी सारखं जाऊ शकतात आणि डायरेक्ट बघू शकतात की कामगारांची काय स्थिती चालू आहे आणि कामगारांचं काय तिथं काम जे आहे तर ते चालू आहे. दुसरं काय, कागदपत्रांची मागणी. कायद्याअंतर्गत आणि योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजना असतात. ठेवले जाणारे रजिस्टर, वेतनांच्या नोंदणी आणि नोटिसा तपासणे आणि तपासणीसाठी ते सादर करण्याची मागणी करणे. हे काय झालं मित्रांनो, हे झालं ऑफिस वर्क. म्हणजे तुम्हाला काही वेळा फील्ड वर्क पण करावं लागणार आहे, काही वेळा ऑफिस वर्क पण करावं लागणार. मिक्स स्वरूपाचं काम आहे. असं नाही की दररोज जायचं आणि दररोज छापे मारत बसायचे, असं नसतं मित्रांनो. कधीतरी त्यांची मोहीम असते, त्या मोहिमेमध्ये त्यांना चेक करावं जावं लागतं. अदरवाईज तुम्हाला ऑफिसलाच बोलवलं जातं. तिसरं आहे व्यक्तींची चौकशी करणे. तपासणीच्या ठिकाणी आढळलेल्या आणि कामगार किंवा सुरक्षा रक्षक असल्याचा वाजवी संशय असलेल्या कोणत्याही व्यक्तीची तुम्ही चौकशी करू शकता. तुम्ही कायद्याअंतर्गतच काम चालू आहे का नाही या सगळ्या काही गोष्टी तुम्ही पाहू शकता. चौथं काम आहे वेतन आणि कामांची माहिती मागवणे. कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना काम देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून आणि काम करणाऱ्या व्यक्तींची नावे, पत्ते, त्यांना दिलेल्या किंवा द्यायच्या असलेल्या पैशांची, पेमेंटची माहिती मागवणे. म्हणजे त्यांना कायद्याअंतर्गतच पेमेंट दिलं जातंय का नाही, कायद्यापेक्षा कमी पेमेंट दिलं जातंय का ते पण तपासलं जातं. 5व्या क्रमांकाचं काम आहे नोंदी जप्त करणे. जर मालकाने म्हणजे जो एम्प्लॉयर असतो, जो तुम्हाला रोजगार देतो, किंवा मुख्य मालकाने जो प्रिन्सिपल एम्प्लॉयर असतो, कायद्याअंतर्गत एखादा गुन्हा केला आहे असे मानण्यास सबळ कारण असेल तर संबंधित रजिस्टर, वेतनाच्या नोंदी, नोटिसा जप्त करणे आणि त्यांच्या प्रती घेणे. म्हणजे त्यांच्या ऑफिसमधून त्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही जमा करू शकतात. 6 काय, गुन्ह्याची लेखी तक्रार. कायद्याअंतर्गत कोणत्याही गुन्ह्याची दखल न्यायालयाने घेण्यासाठी इन्स्पेक्टरने लेखी तक्रार करणे आवश्यक असते. म्हणजे तुम्ही असं समजा तुमच्या डिपार्टमेंटचे तुम्ही PSI आहात, कारण की तुम्हालाच ते पुढे अधिकार जे आहेत तर ते प्राप्त होतात मित्रांनो. पुढचा आहे इतर कायद्यांची अंमलबजावणी. बघा या कायद्याअंतर्गत असं जबाबदारी टाकून दिली, इतर पण कायदे बघून टाकावं आता तुम्हीच. त्याच्यामध्ये नोंदणीकृत कामगारांच्या आणि महिला कामगारांच्या बाबतीत लक्षात घ्या, वेतन प्रदान कायदा 1936, प्रसूती लाभ कायदा 1961 या कायद्यांच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी इन्स्पेक्टरला संबंधित कायद्याचे इन्स्पेक्टर म्हणून अधिकार दिले जातात. म्हणजे या कायद्यांची अंमलबजावणीचं पण काम तुम्हाला इथं करावं लागतं. महत्वाची कायदेशीर नोंद म्हणजे इन्स्पेक्टरने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आणि माहिती देताना स्वतःलाच गुन्हेगार ठरवेल अशी कोणतीही माहिती किंवा विधान देण्याची सक्ती कोणत्याही व्यक्तीवर केली जाऊ शकत नाही, असा बचाव दोन्ही कायद्यात देण्यात आलेला आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला सांगायचं की तू कबूल करून घे, तू झालेला आहे. म्हणजे ते इन्स्पेक्टरला एवढी अधिकार नाही की तो एखाद्याला उचलेल आणि त्यालाच गुन्हेगार ठरवून देईल. ओके, तर ते त्या पद्धतीने त्याची कामं असतात. ऑफिस टाइम पण असतो मित्रांनो यांचा. मी स्वतः त्यांच्या ऑफिसला गेलो तर विचारलं तर 9:45 ला सकाळी येतात ते. आता हा जनरल टायमिंग आहे प्रत्येकाचा, आणि 6:45 ला घरी जातात सायंकाळी. ओके, हा ऑफिस टाइम आहे. बाकी फील्ड वर्कमुळे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. बाकी शिफ्ट वगैरे मध्ये काय त्यांच्या ड्युटी शक्यतोवर लागत नाही. शनिवार रविवार सुट्टी असते मित्रांनो त्यांना. जनरली डायरेक्ट शनिवार रविवार सुट्टी देऊन टाकतात ते जास्त काही विचार करत नाही. बाकी काही तुम्हाला एक्स्ट्रा वर्क असेल की तुमच्या आजूबाजूला ते काही असेल तर त्या पद्धतीने ते ऍडजस्ट करतात. पण जनरली त्यांची शनिवार रविवार सुट्टी जी आहे तर ती ठरलेली असते. म्हणजे याचा फायदा असा होतो मित्रांनो की अधिकारी लेवलचा जॉब आहे हा, म्हणजे पॉवर पण जास्त आहे आणि सुविधा ज्या आहेत त्या ऑफिस वर्कच्या कर्मचाऱ्यांसारख्या पण तुम्हाला मिळतात. कारण की शनिवार रविवार सुट्टी मिळून जाते. परत ऑफिस टायमिंग पण तुम्ही पाहिला, भरपूर सुट्ट्या वगैरे असतात. मी तुम्हाला वाटल्यास आता तुम्ही हे करतात वार्षिक सुट्ट्यांवर जर मी व्हिडिओ बनवला ना, इतके वार्षिक सुट्ट्या आहेत त्यांना, म्हणजे 6 महिने घरी बसण्यासारखा कार्यक्रम येतो. म्हणजे तुम्ही जर काही कमेंट केली की सर वार्षिक सुट्ट्यांवर व्हिडिओ बनवा, किती वार्षिक सुट्ट्या असतात तर आम्हाला फायदा होईल अभ्यास वगैरे करायला, तर कमेंटमध्ये मला जे आहे ना टाईप करून पाठवा मित्रांनो की वार्षिक सुट्ट्यांवर सर एक सेपरेट व्हिडिओ घ्या, तर तो पण मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. बाकी अभ्यासाची तयारी चालू द्या. बाकी हे व्हिडिओ पाहून मोटिवेशन पाहून ते भारी वाटतं व्हिडिओ वगैरे पाहायला, पण अभ्यासमध्ये पण आपल्याला काम करावं लागतं. आणि हा जो 80 गुण आहे ना, हा खरा चॅलेंजिंग गेम आहे इथं कट ऑफ डिसाईड करणारा. आणि याची तयारी महाराष्ट्रातून सर्वाधिक चांगल्या पद्धतीने, कारण की मी पूर्ण डिपार्टमेंटचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला, काय विचारलं जाऊ शकतं काय नाही हे पण मी व्यवस्थित पद्धतीने त्याचा अनालिसिस करतोय. आमची फॅकल्टी पण तुम्हाला तशाच पद्धतीने शिकवणार आहे. तर माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही जर चांगली तयारी करायची असेल तर आपली कर्मवीर बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करून टाका. बाकी ठिकाणी पण तुम्हाला बऱ्याच बॅचेस मिळतील, पण या बॅच मध्ये जे कंटेंट मिळणार आहे, ज्या नोट्स मिळणार आहेत त्या अप्रतिम असणार आहेत मित्रांनो. आतापर्यंत बरेच कायदे आमच्या फॅकल्टीने शिकवलेले आहेत, खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. BMC निरीक्षकला तर जबरदस्त महाराष्ट्रातून सर्वाधिक निकाल जो आहे तो आपण दिलेला होता. आणि आता ऑफर पण चालू आहे 18 ते 25 मे ची, तर ती पण तुम्ही लाभ घेऊ शकतात. खास डायरेक्ट 25% तुम्हाला ऑफ मिळणार आहे. म्हणून माझी विनंती असेल की तुम्ही ही बॅच जी आहे तर ती जॉईन करा. बघा जे आहे तर ते कामगार विभागाचं आता लेबर कोड सुरू केलेलं, ऑक्युपेशनल सेफ्टी कोड 2020 चा मंगेश सर शिकवत आहेत. मंगेश सरांनी हा कोड बऱ्याच वेळा शिकवला गेलेला आहे वेगवेगळ्या बॅचेसला.
तर ते आता तुम्हाला इथं पण शिकवणार आहे. कोणते कामगार कायदे करायचे, कसं काय करायचं, 50 कायद्यांचा अभ्यास करावा लागेल का, माझा हा सेपरेट व्हिडिओ आहे, तर तो पण तुम्ही अवश्य पाहू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.